मैत्रिणींनो, तर आज मी बनवणार आहे काकडीचे थालीपीठ. तर त्यासाठी जे साहित्य घेतले ते आपण पाहूया. इथे मी घेतली कोथिंबीर, मिरच्या आणि लसणाचा ठेचा, पाव चमचा हळद, 1 चमचा तीळ, 1 चमचा मीठ, तुम्ही चवीनुसार मीठ घ्या. त्यानंतर इथे घेतलेला आहे 1 चमचा स्वयंपाकाला जे वापरतो आपण ते कुकिंग ऑइल, अर्धा चिमूटभर हिंग आणि पाव चमचा भाजलेले जिऱ्यांची पूड. इथे मी घेतले अर्धा वाटी बेसन पीठ, 1 वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. त्यानंतर ही एक मी काकडी साल काढून ती खिसून घेतलेली आहे. तर काकडीचे थालीपीठ बनवण्यासाठीचे हे सगळे साहित्य आहे. आता आपण ही सगळी पिठं मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्ये मी टाकते ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ. त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे पांढरे तीळ, 1 चमचा मीठ टाकलेलं आहे, तुम्ही चवीनुसार मीठ घ्यायचं, चिमूटभर हिंग, पाव चमचा जिरे पावडर, भाजलेल्या जिऱ्यांची पावडर. त्यानंतर इथे घेतलेली मी पाव चमचा हळद, हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा, ही थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं तेल. हे सर्व मी व्यवस्थित आधी मिक्स करून घेते. त्यानंतर आपण थोडं पाणी घेऊन किसलेली काकडी आणि हे सर्व पीठ त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्ये मी टाकते ही किसलेली काकडी. काकडीमध्ये थोडंसं आपल्याला पाणी दिसतंय, त्यामुळे पाणी थोडंसं येतानाच टाकायचं आहे. हळूहळू करत हा सगळा पीठ आणि हळद, मीठ सगळे टाकलेलं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. नंतर आपण घेते थोडंसं पाणी, थोडं पाणी मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला हाताने थालीपीठ पोळपाटावर थापता येतील या हिशोबाने आपल्या डोची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. या पद्धतीने आपण सगळे थालीपीठ करून घेणार आहोत.